नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना तुम्ही पाहिला असेल की आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये या 2 ते 3 दिवसापासून टाकण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मित्रांनो, अद्यापही अशा बऱ्याच महिला आहेत की त्या महिलांना 1500 रुपये हे मिळाले नाहीत. तर मग आता हे 1500 रुपये का मिळाले नाहीत किंवा इथून कोणकोणत्या महिलांना ही रक्कम मिळणार नाही, मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे. कारण या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतीविषयक योजना असेल, बांधकाम कामगार योजना असेल, अशा बऱ्याच योजनेचे व्हिडिओ आपण टाकत असतो. याचं सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची योजना असून या योजनेमार्फत महिलांना 1500 रुपये महिन्याकाठी मिळणार आहेत. तर मग आता बऱ्याच महिलांना याची रक्कम मिळाली आणि काही महिलांना याची रक्कम मिळाली नाही. तर आता कोणत्या कोणत्या महिलांना ही रक्कम मिळाली हे पाहूया. तर सर्वप्रथम म्हणजे जी महिला महाराष्ट्राची रहिवासी आहेत, त्याचबरोबर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता या निराधार कुटुंबातील अविवाहित एकही महिला नाही, त्या महिलांना ही रक्कम मिळाली आहे. त्याचबरोबर किमान वयाची 21 वर्ष ते 65 वर्ष या महिलांचं वय आहे, त्याच महिलांना मिळाले. त्याचबरोबर लाभार्थ्यांना स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं, त्यांनाच ही रक्कम मिळाली आहे. आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे, याच महिलांना ही रक्कम मिळाली. त्याचबरोबर कोणकोणत्या महिलांना ही रक्कम आता डावलण्यात आली आहे, चला पाहूया. ज्या महिलांचे एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना ही रक्कम मिळाली नाही. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांना सुद्धा मिळाली नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुठल्या कुठल्या महिलांना ही रक्कम आता मिळाली नाही. तर आता या निर्गममध्ये जी महिला या ठिकाणी येत असेल त्या महिलांचे 1500 रुपये इथून समोर आता थांबवण्यात आले आहे. तर मग आता अर्ज प्रक्रिया अद्याप ही बंद ठेवण्यात आली असून आता ज्या महिलांचे अर्ज अद्यापही भरणे बाकी असेल त्या महिलांना आता लवकरच ही वेबसाईट खुली करून दिल्या जाणार आहेत. किंवा जी अंगणवाडिका सेविका असेल, पर्यवेक्षिका असेल किंवा सेतू सुविधा केंद्र असेल यांच्यामार्फत सुद्धा आता हे अर्ज भरणे जाणार आहेत. परंतु मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कोणकोणत्या महिलांना ही रक्कम मिळाली किंवा तुमचा अर्ज पात्र आहे किंवा अपात्र हे कसं पाहायचं. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे हे पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पोर्टलवर येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अर्जदार लॉग इन ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज लॉग इन करून घ्यायचा आहे. तर अर्ज लॉग इन कसा करायचा हे आपण सर्वप्रथम पाहूया. तर मित्रांनो, यामध्ये मी अर्ज ऑलरेडी लॉग इन केलेला आहे, त्यामुळं या ठिकाणी मी आता लॉगआउट करतो. लॉगआउट केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही ज्याही वेळेस रजिस्ट्रेशन केलं होतं, जोही मोबाईल नंबर या ठिकाणी दिला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकून याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आता याला मी लॉग इन करून घेतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण महिलांचं लाडक्या बहिणीचं जे प्रोफाईल आहे हे लॉग इन केलं आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा अर्ज हा ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे पाहायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्कीम इन्फॉर्मेशन, प्रोफाईल, ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अर्ज हा ॲप्रो आहे. अर्ज ॲप्रो असेल तर तुम्हाला नक्कीच 1500 रुपये दर महिन्याकाठी मिळणार आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार या योजनेमध्ये किंवा जी महिलांना इतर कोणते 1500 किंवा करदाता असेल त्यांना ही रक्कम मिळणार नाही. ज्यांना 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेमधून मिळत असेल त्यांचा अर्ज या ठिकाणी यस दिसेल आणि ज्यांना संजय गांधीची पगार मिळत नसेल या ठिकाणी नो दिसेल. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुमचं संपूर्ण प्रोफाईल लॉग इन करून सुद्धा पाहू शकता किंवा तुमचा अर्जामध्ये कोणकोणती कागदपत्र तुम्ही अपलोड केलेली आहे किंवा कागदपत्र चुकीची तर अपलोड केली नाही हे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. तर मग आता तुम्हाला 1500 रुपये हे मिळाले आहे किंवा नाही हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. आणि तुमचा अर्ज हा ॲप्रूव्ह आहे किंवा नाही हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता.
तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्या कामाची असेल. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी.